सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स अरे तोंड सोड यांचे टिपी पण बघणार नाही या असल्या स्टेटस असलेल्या माणसांचे सांगतोय तुला त्यांचा आणि आपला संबंध संपला आणि अशा 100 केसेस असतात आमच्याकडे दिवसाला तुमच्यासाठी तुमची एकच केस आणि त्यातही तुमच्याकडे त्यासाठी पेशन्स नाहीयेत आणि त्यात असे वरून फोन करून आम्ही केलेल्या तपासाची घडी पूर्ण विस्कटून टाकायची बटन कोणाचं आहे हे बटन तर हे बटन निहारच्या टी शर्टचं आहे. आर यू शुअर हो सर पण म्हणजे खेळताना वगैरे पडलेलं असूच शकतं ना. हाच फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात ते म्हणजे तुमच्यासारखी कुठली गोष्ट आम्ही कॅज्युअली इग्नोर नाही करू शकत. ताब्यात घ्या. अहो पण सर तो बटन ताब्यात घ्या. चला तोले. काय रे तुला काय बोलायचंय का? चला. निहार काय भाजी कसली झाली आहे? काय तिखट काय भारी 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 केली भाजी. अरे मग घे ना अजून. अहो मातोश्री राहू दे जरा बेतानेच विचारा त्यांना नाही तर आम्ही सगळे उपाशी राहायचो. सायली असं नाही बोलू अगं. काकू खरं सांगतेय ती हा कोल्हापूर आहे ना कोल्हापूर हा जर पेटला ना तर अख्ख्या नाशिकच्या घराला किराणा तो मस्त करू शकतो. काय नाही हा इतकं काही खात नाही तो. मँगो बर्फी तुझ्यावर आम्ही अजून आलो नाहीये. तुझा आहार सांगू काकूंना. मँगो बर्फी तू जिलबी खाताना हरवली होतीस ना. तुम्हाला कसं कळलं? तू सायली तू तू का सांगितलं? सॉरी 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 अगं मला आठवलं ते बोलले मी फक्त. काकू काकू इट्स ओके. आमची मँगो बर्फी जशी गोड आहे ना तशी समजूतदार पण आहे. नाही पण खरंच काकू अप्रतिम झाले जेवण. घ्या ना मग.
मला तर धवलूच्या घराचीच आठवण आली. आपण कसे एकत्र बसलो होतो जेवायला. धवल म्हणजे तो लालबागचाच ना ग? सायली बोलली होती मला फोनवर. आई तुला असं एवढं ओझरतं सांगितलेलं पण कसं लक्षात राहतं ग? अगं आता निहार आणि तू दोघच जण आहात ना मला. मग तुम्ही बोलता तेच लक्षात राहतं. आणखीन कोणाचं लक्षात ठेवणार? अरे हो, निहार कुठे? तो झोपलाय. कंटाळलाय ग बिचारा. आज जेवला पण नाही नीट. बाकी इकडे रात्रीची थंडी मस्त पडत असेल ना? हो खूप थंडी आहे. तुम्ही सगळे आतच झोपा. नाही, आत ना. मी बाहेर झोपणार. हा, कसं आहे की चोर आला तर त्याला बाहेरच्या बाहेर धरता येईल ना. हा. एक काम करा, तुम्ही दोघं बाहेर झोपा, आम्ही सगळी गर्ल्स टीम आत झोप. डन? घ्या. हा धवल पण नाही यार. हा? काय झालं? आता काय खाल्ली त्याने माती? बघ, फ्रेशर्सचा ग्रुप लेफ्ट केला. धवलू काय फुकटची हाय मारी लावून ठेवली त्याने. तुला सांगू निरू, या माणसाने ना लय डोकं फिरवलंय माझं. आपण त्याच्याशी बोलायला हवं होतं यार. बोलायला हवं होतं. आत्ताही जरी बोलायचा प्रयत्न केला ना आणि त्याला फोन केला ना तर एकच वाक्य म्हणतो तो की काडी मोड काडी मोड काडी मोड आणि नंतर फोन ठेवून देतो. तसा नाही रे सम्राट. मित्र आहे की नाही तो आपला, आणि तो हर्ट झालाय. काय हार्टबीट झाला असेल ना तरी आता मला सांग, तो हार्ट झाला असं नसतं. अरे आपण- अरे कोण आहे? चोर असेल. हा मी बघते. सायली नको नको, खरंच जर का चोर असेल ना तर हत्यार वगैरे असतात अगं त्यांच्याकडे. मग काय झालं? मी तर म्हणते आपण पण दाखवून देऊ आपल्याकडची शस्त्र. बघू दे त्यांना लातूरचं पाणी. रेणुका तू एक काम कर, तू आतल्या खोलीत जा आणि बघ आई आणि निहार व्यवस्थित आहेत ना, आणि परत ये. हो आलेच. अरे कोण होता? कोण आहे? अरे कोणासमोर की आता आई तू बोल बापाचा मार खाल्ला मारलं यार. काय झालं? समोर. कोण होतं? अरे आम्ही इथे बोलत बसलो होतो तर अचानक कोणीतरी आलं, घोंगडी टाकली आणि मारायला लागलं. मारेल? मला वाटलं गुदगुल्या करतोय. कोण रे? समोर ये. समोर ये. अरे देशमुखच्या समोर आहे. कळलं ना तुला? समोर ये, मदत चालणार. रेणुका तू सोबत थांबणार, डेंजर आहे इथे. परिप्रतापराव देशमुखच्या समोर आहे. तुझं नाव ना फक्त लातूरला फेमस आहे, कळलं ना? इकडे नाही, हे नाशिक आहे, नाशिक. पुढे 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 पुढे. ए पण नक्की कोण होता तो? पोरी होत्या म्हणून वाचले, नाहीतर होता त्यांना फनाना धवल मिटबावकरच्या हातचा. तू कोण? ए माझाच प्रश्न मलाच परत विचारतो काय रे? मी धवल मिटबावकर फ्रॉम लालबाग, सायली बनकर फ्रॉम नाशिकचा फ्रेंड. तू कोण? मी निहार, सायलीचं लहान भाऊ. ओ निहार, मला वाटलंच होतं बाई, आपल्याला वाटलं होतं. हा? वाटलं होतं मग घाबरला कशाला? तू पण घाबरला ना थोडासा? हा? ते राहू दे, पण तू एवढ्या रात्री मागच्या बाजूला काय करतोय? ते आपलं एक सिक्रेट आहे. हा. मला तू एवढ्या रात्री मागच्या बाजूला काय करतोय रे? हा? तुझं पण काय सिक्रेट आहे का? हा? सांग सांग. मी जरा ते भाई तू हो पुढे, आपण आलो मागून. हा? आणि हो तू मला इथे भेटलाय हे आत कोणाला सांगू नको, कळलं काय? नाही कुठे गेला? शॉर्टकट आहे का? काय रे परत? नाही दादा, तू मला इथे बघितलं होतंस हे कोणाला सांगू नको. कशाला?
जा. आपलं ठीक आहे, याचं काय दुकान आहे? पण असेल कोण तो नक्की? सायली सायली मला काय वाटतं ना, आपण आता जे काही झालं ते पोलिसांना कळवूयात. नको नको नको, पोलिसांना नको कळवायला. एक्झॅक्टली. ऑलरेडी या चोरी प्रकरणाची चौकशी चालूच आहे, त्यात अजून या प्रकरणाची सुरू झाली ना तर आपल्या डोक्याचा अगदी भुगा होऊन जाईल. त्यापेक्षा मला काय वाटतं माहिती, धवल, सायली धवलचा फोन आहे. हॅलो, हा धवल बोल पटकन. पटकन काय पटकन ग, पटकन काय पटकन. हा आता नसणार ना आपल्याशी बोलायला, तुमच्याकडे वेळ नसणार आहे आता. अरे धवल तसं नाही, आम्ही इकडे जरा वेगळ्याच आहोत. हा वेगळ्याच काय, वेगळ्याच धुंदीत असणार सगळे. आपल्याला देखता सोडून गेलात ना तुम्ही. धवल काही वाटेल ते बडबडू नको, कळलं ना? तुला माहितीये का इकडे काय सिच्युएशन आहे ते? आपल्याला काय सिच्युएशन माहित नाही का, आपल्याला काहीच माहित नसणार ना. आपल्याला कसं माहित असेल? आपल्याला, आपण गरीब, आपण बिचारे एकटे इथे टाकून गेलात तुम्ही, आपल्याला नाही बरोबर घेऊन गेलात. सायली एक लक्षात ठेव, आपल्याला सोबत नेलं असतं ना तर सम्राट आणि नीरववर असा घोंगडी हल्ला झालाच नसता. अरे सगळं मान्य आहे, पण एक मिनिट तुला कसं कळलं सम्राट आणि नीरववर घोंगडी हल्ला झाला ते? ते आपलं, आपण सम्राट बरोबर व्हिडिओ चॅट करत होतो ना, तेव्हा आपल्याला मागून कोणतरी आलेला दिसला. अच्छा हो, तुला दिसलं का कोण होतं वगैरे, काय दिसलं? नाही ग नाही, आपल्याला काही दिसला नाही, फक्त घोंगडीत दिसली. अच्छा घोंगडी दिसली. काही तुला तो बोलला का काही आवाज? अगे बोलायला तो काही येडा आहे काय, म्हणजे आवाज तरी काय ऐकून आला आपल्याला, पण बरं आलं पडली त्यांना. कसं आहे, आपल्याला एकटं सोडून जाण्याचं पाप कधीतरी फेडावं लागलंच असतं ना त्यांना. आता कळेल त्यांना, देव वरून बघतोय सगळं ते. कोण आहे? अरे मला कळू दे, कोण मारते, कोण मारते ते कळू दे. टाइम प्लीज ही काय टाइम आहे का भंकस करण्याची? हा किती घाबरलो होतो आम्ही सगळे. माफ करा, मला माफ करा, फाशी द्या, मला माफ करा. सॉरी. अगं मी आधी डायरेक्ट येऊन सरप्राईजच देणार होतो, पण तेवढ्यात मला हे दोघं दिसले, एकटेच बसले होते. मग म्हटलं करूया त्यांची जरा वसुली ही अशी. तेच ना, आणि तुला वसुलीच करायची होती तर आम्ही तिकडे परत आल्यावर करायची ना. तू इकडे का आलास? आणि तसही तू आमच्या सोबत घेतला होतास ना गाडी मोड, आणि हा ग्रुपही सोडलास ना तू. सॉरी, मला मान्य आहे आपण ग्रुप सोडला, पण तुमची मैत्री नाही सोडवली म्हणून आलो डायरेक्ट इथे. हो, मग यांना का मारलंस? अगं त्याचं काय मनवा, आपल्या मनात राग शिल्लक होता ना म्हणून याला धुतला. आता कसं फ्री वाटतंय, मोकळं वाटतंय. 15 ऑगस्ट आम्हालाच कशाला ह्या सगळ्या पण तुला न सांगता आलेला ना, त्यांना पण घ्यायचं ना घोंगडीत. सॉरी, म्हणजे ह्यांच्याकडून पण करायची ना वसुली. काय संबंध? मी केला होता तुला फोन. हो, आम्ही पण यानेच उचलला नाही, म्हणून मग सच्याजवळ निरोप ठेवला. हा, अगं मनवा, मला कसा कळणार की तुम्ही सच्याकडे निरोप ठेवला इथे? उगाच कटवत होतो आपण त्याला, माहितीये सच्यानी आपल्याला बाथरूम मध्ये बंद केला, माहितीये निरोप सांगायला.
कसं वाटलं? हसू नको. एवढी तंतरली होती ना आपली तिकडे, आधी पण उंदीर तो वाटत होतं. असंच पाहिजे. आपण कुणाला फोन करता आता? अगं निहारला. तो घरातही नाहीये, बाहेरही नाहीये. कसा असणार भाई, आपल्याला मागच्या बाजूला भेटला होता मागाशी. मागे तिकडे काय करत होता? त्याला जरा शंका आली होती. कोणाची? तशी शंका नाही रे, शंका म्हणजे लघु शंका. नायग्रा फॉल्स. पण तरी तो मागे का गेला होता त्याच्यासाठी? काय माहित बाबा, असते एकेकाची आवड. गप्प बस. थांबा जरा, मी बघून येते तो आलाय का. हे बघ बघ. म्हणजे काय थंडी आहे रे, लय वाट लागली माहिती येताना आपली. आता मार खाल्ल्यावर कुठेतरी गरम झालो. काय? नाशिकच्या थंडीने तुझी वाट लागली? अरे हे तर काहीच नाही. तू जर लातूर मध्ये असशील आणि चुकून या वेळेला बाहेर पडलास ना, तर थंडीने गारठून तुझा परी पुतळा होतो. ए गप ग. ते कुल्फी चेकोटीवर काढत नाहीत ना लोक तिकडे. पण ते फेकू नको आधीच सांगतोय. ए गं, मी असं काही बोल. काय बनवलं फेकू नको काहीतरी आपले. अरे तू फेकतोस, मी कधीच फेकत नाही. मला माहिती. आई जवळ झोपलाय. आला 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 झाली वाटते त्याची. तलाव करायला गेला होता तो. काय ग परी, तुझा का असा पुतळा झालाय? हे तुमच्याकडे काय खरंच एवढी भारी थंडी असते काय, की माणसाने आठवण काढली की लगेच गोठला? मला थंडीची नाही, बाबांना माझी आठवण आली आहे. बाबांचा फोन. मी काय करू, मी काय करू, काय करू, काय करू, काय थांबा जरा सगळ्यांनी. हे परिदेशमुख लातूर थांब जरा. एवढाच झालाय ना, आपण आणलाय ना जुगाड त्यासाठी. काय पटकन सांग ना फोन. थँक्यू धवल. रेणुका प्लीज चल माझ्या बरोबर मदतीला. थँक्यू. काय वेडी आहे. कसं होणार हिचं काय लग्न? लग्न नाही रे, ओव्हरऑल आयुष्यात कसं होणार आहे ते म्हणते. मग असं बोलत जा ना पूर्ण. या कोण बोलतय वागा. तू तर अजिबातच बोलू. सम्राट बस. दौलू केवढा चिडलेलास रे आमच्यावर. हा आम्ही विचार केला की बाबा आजी घरी एकटी पडेल म्हणून दौलूला घेऊन नको येऊया आपण, तर आमच्या सगळ्यांशी घेत बसलास तू काडी मोड. अरे भाई सम्राट, आपल्या आजीला काय होत नाही रे. आपल्या आजी सुपरमॅन आहे, सुपरमॅन. पण आपली सायली, भाई सायली जान आहे आपली. अरे हिच्यासाठी नाही धावून येणार तर मग कोणासाठी येणार. थँक्यू धवल. अरे यार, इतने महीनों की अपनी दोस्ती यार, ने इसको पता नहीं यार. सबरू अच्छी होता है. ओल दोस्ती में नो सॉरी, आता असं ग. नो थँक्यू, नो वरचूक. भाई सम्राट, तिथे आल्यापासून भाई व्यायाम बियाम राहत असेल ना, मिस होत असेल ना. बघ ना आता बायसे, बघ ना बायसे एकदम रिकामे झाले ATM सारखे. अरे भाई डोंट फिअर, धवल इज हियर. थांब जरा. काय झालं? हाय डब्बल. आईस्कार आईस्कार. हा भाई, आणि हे गे तुझ्यासाठी. बस बस जरा, जास्त खुश होऊ नकोस, जास्त खुश होऊ नको. थांब जरा. पुरवून खा. एकच आणलंय, तर अख्ख्या रात्री संपवशील.
डिरेक्टर साहेब व्हेरी भारी. तुम्हाला कसं विसरेन मी बाई, पहिला रोल दिला तुम्ही आपल्याला. थांबा सीडी कसली आहे? पिक्चरची आहे, सगळे मिळून एकत्र बघूया. हा सम्राट. आणि रे अरे ही रेणुका तिच्यावर गेली ना, तिच्यासाठी खास जलेबी. तू डंबेल खा, तिला जलेबी खाऊ दे. आला लगेच खायला. माझ्यासाठी तुझ्यासाठी दस्तूर खुद्द वन अँड ओनली वेलबिंग मिस्टर धवल मिठबावकर फ्रॉम लालबाग. थँक्यू 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 धवल. तुला कल्पना नाहीये तू माझी केवढी मदत केली आहेस. आज जर तुम्हाला मदत केली नसती ना तर मला कन्फर्म लातूरला रिटर्न जावं लागलं असतं. का एवढं काय झालं? नाही म्हणजे घरी सगळं ठीक आहे ना? ठीक ठीक. बाबांनी मला विचारलं डायरेक्ट, कार मधून कुठे गेले होतेस. त्यांना कसं कळलं? अरे त्या विनीतने सांगितलं असणार आहे रे. नाही नाही त्याला भेटूच दे कॉलेजला. नाही मी त्याला पोत्यात घालूनच पण धवल त्याआधी मला तुला सॉरी म्हणायचंय. सॉरी मी इकडे यायच्या आधी ना तुला सांगायला पाहिजे होतं. सॉरी. आणि मी थँक्यू डंबेल साठी. ए माझ्याकडून पण पुस्तकासाठी. आणि माझ्याकडून पण तुझ्यासाठी. ए आणि ही मिठाई माझ्यासाठी आहे. हा आपल्यासाठी आहे ती जलेबी आहे. धवल थँक्यू. जाओ बच्चा लोग जाओ. चुक चुक जियो, फूलो फलो, खुश रहो, बड़े हो जाओ, कभी खुशी कभी गम, कुछ कुछ होता है. काय धवलू सॉरी, यापुढे परत कधीच तुला सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. बस करो यार, बस करो. अब इस गरीब को रुलाओगे क्या? बस करो. असं नाही रे धवलू. पण खरं सारी म्हणजे आम्ही इथे नुसतेच आलो तुझा विचार न करता. पण तू इथे येताना आम्हा सगळ्यांचा विचार करून काय काय घेऊन आलास. खरं तर ना तुझं आम्ही केलं पाहिजे. काय औक्षण? ओके ऑप्शन नाही, अप्रिसिएशन. ते पण 3 इडियटच्या स्टाईल मध्ये. पॉज 3 इडियट पॉज. अरे हे येड्यानो, त्या 3 इडियट मध्ये दोघही मुलं होती. इथे 4 मुली आहेत. तो कसा देणार?